नमस्कार, मी आहे राकेश काटकर, मस्त न्यूजवर। जोगेश्वरी पूर्व बीट चौकीजवळ सुरू असलेला बेकायदेशीर कब्जा आणि या अनधिकृत हॉटेलचा पर्दाफाश काय केला, भूमाफिया आणि त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे। आज आमच्या या खुलासानंतर काही लोक असा युक्तिवाद करत आहेत की हा धंदा 40 वर्षे जुना आहे। अरे महाशयावा, जरा सत्याचा आरसा बघून घ्या। बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल होण्यापूर्वी हाच माणूस पारसी चाळीच्या गेटसमोर हातगाडीवर उभा राहून वडापाव विकायचा। स्वतःच्या कष्टाने त्याने जोगेश्वरी पूर्व स्टेशनजवळ सॅटेलाइट सारख्या सर्वात महागड्या आणि नामचीन बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी केला। त्याच्या कष्टाचा आम्ही आदरच करतो, पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुम्ही सरकारी जमिनीवर अनधिकृत ताबा मारून कायद्याची ऐसीतैसी करावी। उड्डाणपूल झाल्यावर बीट चौकीच्या अगदी समोर सर्वात मोठा बेकायदेशीर कब्जा ठोकणे कायदेशीर आहे का? आता ऐका दोन सर्वात मोठे आणि कडक सवाल। पहिला, जुना धंदा असला म्हणजे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याचा परवाना मिळतो का? कायद्याच्या नजरेत सरकारी जमिनीवर ताबा मारून जुना व्यवसाय चालवणारा त्या जमिनीचा मालक बनतो का? जर असं असेल तर मग बीएमसीच्या के ईस्ट वॉर्डचे नियम आणि कायदे काय फक्त कागदावरच आहेत का? दुसरा, जुन्या धंद्याचा दाखला देऊन तिथे जनावरे पाळण्याची, त्याच जनावरांना खायला घालण्याची आणि त्याच घाणेरड्या आणि संसर्गजन्य वातावरणाच्या अवतीभोवती हॉटेलचे जेवण तयार करून लोकांना खाऊ घालण्याची मुभा मिळते का? हॉटेलच्या नावाने लोकांकडून पैसे उकळले जात आहेत, पण जनतेला जीवघेण्या आजारांच्या आणि इन्फेक्शनच्या तोंडाफेकीत ढकलण्याचा मक्ता या लोकांनी घेतलाय का? आमच्या आधीच्या रिपोर्टिंगमध्ये आणि व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व ठोस पुरावे या गोष्टीची साक्ष देत आहेत की हे प्रकरण किती गंभीर आहे। असे असतानाही बीएमसी के ईस्ट वॉर्ड आणि जोगेश्वरी पूर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अद्याप शांतारामच्या या बेकायदेशीर हॉटेलवर कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून का टाळाटाळ करण्यात आहेत? आमचा थेट सवाल आहे, शांतारामकडे या बेकायदेशीर धंद्याचा आणि ताबा मारल्याचा कोणताही कायदेशीर कागदपत्र, लीगल डॉक्युमेंट के ईस्ट वॉर्डने किंवा पोलीस विभागाने दिलाय का? आता पोलीस प्रशासन आणि बीएमसी के ईस्ट वॉर्डला आमचा थेट आणि शेवटचा अल्टिमेटम आहे। त्यांनी आपली जबाबदारी ओळखावी आणि या बेकायदेशीर कब्जावर आणि अनधिकृत हॉटेलवर लवकरात लवकर कठोर कारवाई करून आपले काम सिद्ध करून दाखवावे। जर बीएमसी आणि प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही तर आम्हाला देखील नाईलाजाने आरटीआयचा मार्ग स्वीकारावा लागेल। आम्ही आरटीआयच्या माध्यमातून या बेकायदेशीर धंद्याची एक माहिती आणि सर्व कागदपत्र बाहेर काढू, या कोणाकोणाची छुपी मिलीभगत आहे हे पुराव्यासह जनतेसमोर आणू आणि मग या चॅनलवर संपूर्ण सत्य दाखवू। ही वेळ येण्यापूर्वी प्रशासनाने स्वतःहून जागे व्हावे आणि हे अनधिकृत हॉटेल कायमचे बंद करावे। पाहत रहा मस्त न्यूज। आणि जाता जाता मस्त न्यूजच्या सर्व दर्शकांना मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट शब्दांत सांगायची आहे। तुम्ही लोकांनी अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा एखादे सच्चे न्यूज चॅनल जनतेच्या हितासाठी आणि पूर्ण प्रामाणिकपणे ग्राउंड झिरोवर उतरून सत्य समोर आणते, तेव्हा तेव्हा काही लोक घाबरून खोट्या अफवा आणि प्रोपगंडा पसरवून चुकीचे आरोप लावण्याचा प्रयत्न करतात। पण मस्त न्यूज या क्षुल्लक गोष्टींना आणि दमदाटीला कधीही घाबरलेला नाही, झुकलेला नाही। आपण यापूर्वीही पूर्ण सत्य आणि भक्कम पुराव्यांसोबत जनतेचा आवाज उठवत आलो आहोत आणि पुढेही अशाच न डगमगता पूर्ण प्रामाणिकपणे आपले काम करत राहू। सत्य कधीही लपून राहत नाही। पाहत रहा मस्त न्यूज, सत्याची हाक, न डगमगता न झुकता। रिपोर्टर राकेश काटकर।